बातमी आषाढी वारी संदर्भातली। आषाढी एकादशीला भक्तांना ओढ लागते ती पंढरीच्या पांडुरंग भेटीची आणि त्यासाठीच थोड्याच वेळामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी प्रस्थान ठेवणार आहे। ही पालखी 5 जुलैला पालखी पंढरपूरमध्ये दाखल होणार आहे। आता राज्यभरामधून आलेल्या वारकऱ्यांनी इंद्रायणी काठी मोठी गर्दी केली आहे। याच वेळी वारकऱ्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतोय। हरिनामाचा जयघोष करत दरवर्षी लाखो भाविक पंढरपूर वारीमध्ये सहभागी होतात। राज्याच्या कानाकोपऱ्यामधून पंढरीच्या वारीसाठी हजाराहून अधिक दिंड्या या ठिकाणी येत असतात। हरिनामाचा जयघोष करत अनेक वारकरी सध्या इंद्रायणी काठी मोठी गर्दी करतात। वारकऱ्यांनी हा संपूर्ण परिसर फुलून गेलेला आहे। पांडुरंगाच्या भेटीने आषाढी वारीमध्ये वारकरी सहभागी होत असतात आणि या भक्तांना ओढ लागलेली असते ती पांडुरंगाच्या भेटीशी आणि तीच ओढ मनामध्ये घेऊन संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सुद्धा आज प्रस्थान ठेवणार आहे। काल तुकोबा महाराजांच्या पालखीनं प्रस्थान ठेवलं देहूमधून आणि आज संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी प्रस्थान ठेवणार आहे। थोड्याच वेळामध्ये ही पालखी प्रस्थान ठेवेल आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये वारकऱ्यांची गर्दी या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळतंय। 5 जुलैला पालखी पंढरपूरमध्ये पोहोचणार आहे। आजचा सुरू झालेला प्रवास हा 5 जुलैपर्यंत सुरू असेल आणि त्यानंतर पंढरपूरमध्ये पंढरीचं दर्शन घेतल्यानंतर हा प्रवास संपणार आहे। आता राज्यभरातून आलेल्या वारकऱ्यांनी इंद्रायणी काठी मोठी गर्दी केलेली आहे। अनेकांनी नदीमध्ये स्नान केलेलं आहे। तर पाऊस ज्या प्रमाणामध्ये जोरदार पडतो त्यामुळे इथल्या वारकऱ्यांना सुद्धा प्रशासनाने सतर्क राहण्याचं आवाहन केलेलं होतं। मात्र वारकऱ्यांमध्ये सध्या मोठा उत्साह आणि भक्तिमय वातावरण पाहायला मिळतंय। हरिनामाचा जयघोष करत दरवर्षी लाखो भाविक पंढरपूरच्या वारीमध्ये सहभागी होत असतात। यावर्षी सुद्धा तितकीच मोठी गर्दी होण्याची अपेक्षा आहे। अविनाश पवार सध्या या ठिकाणाहून थेट आपल्यासोबत आहेत। अविनाश, आपण पाहतो आहोत की आळंदीमध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीजवळ आता हा जो पालखीचा सोहळा आहे तो सुरू होणार आहे। याकरिता राज्यभरातून जे वारकरी आहेत ते या ठिकाणी या अगोदरच पोहोचलेले आहेत। मी जिथं उभा आहे तोच हा पार आहे ज्या ठिकाणाहून ही सगळी जी काही पालखी सोहळ्याची सुरुवात झाली तेच हे ठिकाण आहे। आळंदीच्या या संजीवन समाधी मंदिरामध्ये आता आतमध्ये जो कीर्तन सोहळा आहे तो सुरू झालेला आहे। पालखी ही तिथं तयार होते आणि या सगळ्या पालखीचा सोहळा हा थोड्याच वेळात सुरू होणार आहे। हे संत श्री ज्ञानेश्वर महाराजांचं जे काही संजीवन समाधीचं हे ठिकाण आहे। आता जिथं हा पार आहे या पाराचं देखील एक महत्त्वाचं असं वैशिष्ट्य आहे, कारण काट्याकुट्यांनी वेढलेल्या या स्थानाची जंगल सदृश्य अशी अवस्था झाली होती। कंठाला लागलेली आजान वृक्षाची मुळी काढण्याच्या निमित्तानं श्री ज्ञानेश्वर महाराजांनी पैठण निवासी शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांना आळंदीत येण्यासाठी स्वप्नात दृष्टांत दिला। येथे आल्यानंतर झाडी झुडपं वारुळं आणि श्वापद या ठिकाणी होती। अशा या जंगलात प्रवेश करून एकनाथ महाराजांनी ज्या स्थानावर हे ठिकाण होतं ते शोधून काढलं आणि माऊलींचा धावा केला। ते स्थान म्हणजेच हा पार माऊलींच्या निर्देशानुसार नंदीच्या खाली असलेल्या द्वारातून आत गेल्यानंतर उभयतांचा 3 दिवस हा दिव्य संवाद चालला होता। बाहेर आल्यानंतर आपल्या समवेत आलेल्या भक्तगणांसह नाथांनी हा परिसर स्वच्छ करून रहदारी योग्य बनवला। समाधी स्थानावर दगडी चौथरा बांधून समाधी मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि त्या दिवशी इथं कीर्तन देखील केलं। पूजे अर्चेचं नियोजन लावून दिलं आणि श्री ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी ही विश्व कल्याणार्थ इसवी सन 1583 साली सर्वांसाठी खुली केली। शिवाय आळंदीची समाधी सोहळ्याची कार्तिकी वारी देखील सुरू केली। इसवी सन 1584 साली ग्रंथराज ज्ञानेश्वरी प्रतिशुद्ध स्वरूपात आपल्यासमोर आणली। या सर्व गोष्टींचं प्रारंभस्थान हा पार आहे आणि या पाराचं वैशिष्ट्य मी तुम्हाला हे सगळं विशद केलं। आता या ठिकाणी ही जी संजीवन समाधी आहे या मंदिर परिसरामध्ये आता संपूर्ण स्वच्छता केली जाते। सकाळपासूनच खरं तर कोसळधारा सुरू होत्या आणि या सगळ्या पावसामुळं जी इंद्रायणी नदी आहे ती दुथडी भरून वाहत होती आणि यामुळेच जे घाटावर वारकरी स्नानादी करण्यासाठी जातात त्यांना अडचणी आल्या। सकाळी एक वारकरी देखील वाहून जात असताना NDRFने वाचवला। मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर आता पाऊस काहीसा थांबलेला आहे आणि कदाचित पावसाने ही कृपा केली असावी आणि याच्यामुळेच आता थोड्याच वेळात हा जो पालखी प्रस्थान सोहळा होणार आहे याला इथल्या आळंदीमधल्या ज्या समाधी संजीवन मंदिराच्या आसपास इथे भोवताली हा सगळा प्रदक्षिणेचा पहिला फेरा जो आहे तो होतो। त्यानंतर नगर प्रदक्षिणा होते आणि मग ही जी पालखी आहे ती गांधीवाड्याकडे प्रस्थान करते। आत्ता या मंदिराच्या बाहेर सर्व दिंड्या त्या वाट पाहत आहेत आतमध्ये प्रतीक्षेची आणि या समाधी मंदिरामध्ये आत्ता हा जो सोहळा चालू आहे कीर्तनाचा या ठिकाणी आता संपूर्णपणे याची तयारी झालेली आपल्याला पाहायला मिळते।
चांदीची जी पालखी आहे ती आतमध्ये आहे, त्यासोबतच स्त्रींची जी प्रतिमा पादुका ज्या आहेत त्या पालखीमध्ये ठेवल्या जातील आणि नंतर इथेच या मंदिराला संपूर्ण प्रदक्षिणा घातली जाईल. हा जो अजान वृक्ष आहे यासहित ही सगळी प्रदक्षिणा होईल. विशेष म्हणजे माझ्या डाव्या बाजूला जे हैबत बाबांचं मंदिर आहे त्या हैबत बाबांनीच जी खंडित झालेली वारी होती ती पुढे चालवली. श्री संत तुकाराम महाराजांनी खरं तर या वारीला सुरुवात केली, या मंदिराचा पाया रचला आणि हे जे हैबत बाबांचं मंदिर आहे, हे जे श्री गुरु हैबत बाबा यांचं हे पादुकास्थान मंदिर आहे, या हैबत बाबांनीच ही खंडित झालेली वारी पुन्हा सुरू केली. या सोहळ्याला विशेष असं महत्त्व आहे आणि तो सोहळा आता सुरू होणाऱ्या याकडे सगळ्या भाविकांचं लक्ष लागलेले, वारकरी इथे जमा झालेल्या वैष्णवांचा मेळा हा जमलेला आहे आणि आता या जो पालखी प्रस्थान होणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. थोड्याच वेळात हे पालखीचं प्रस्थान होणार आहे. साधारणतः संध्याकाळी 8 वाजता पालखी इथून पुढे मार्गस्थ होईल असं इथल्या विश्वस्त मंडळाने सांगितलेलं आहे. अविनाश, पावसाने थोडीशी उसंत घेतली आहे त्यामुळे वारकऱ्यांचा उत्साह वाढलेला दिसतो. तू सांगितलं त्याप्रमाणे अनेक दिंड्या या प्रस्थान सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी पोहोचत असतात. कोणकोणत्या भागामधून दिंड्या येतात? सध्या किती दिंड्या या प्रस्थान सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी उपस्थित आहेत? निश्चितच आपण पाहतो आहोत की संपूर्ण राज्यभरामधून इथं आळंदीमध्ये या दिंड्या सहभागी झालेल्या आहेत. एकूणच माझ्यासोबत जे विश्वस्त आहेत ते देखील सांगतील आपल्या साधारणतः किती दिंड्या याच्यामध्ये सहभागी होतात, साधारणतः कुठून कुठून दिंड्या येतात आणि हा पालखी सोहळा एकूण कसा असतो. ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये तब्बल 400 दिंड्या असतात. त्यापैकी 150 दिंड्या आणि त्याच्या पुढच्या 70 अशा दिंड्यांना क्रमांक असतात आणि बाकी चालणाऱ्या टेम्पररी नंबरच्या असतात. आता आजचा ज्येष्ठ वद्य अष्टमीच्या प्रस्थानाच्या दिवसाचा जर विचार केला तर 47 दिंड्या प्लस त्यातले 9 अंतर्गत गट अशा 56 दिंड्या या प्रस्थानासाठी येतात. यांना प्रवेशासाठी विशेष पास दिला जातो, त्याची बैठक होत असते. म्हणजे आज एकंदरीत प्रस्थानासाठी टोटल 56 दिंड्या या देऊळवाड्यात राहतील. 47 प्लस 9. आता पुढचा प्रस्थानाचा मार्ग हा साधारणतः कसा आहे पुण्यामध्ये जाईपर्यंत? नाही, आज देवांचं म्हणजे संतश्रेष्ठ ज्ञानोबाराय महाराजांचं प्रस्थान होतं आणि ज्ञानोबाराय महाराज इथून आपल्या आजोळघरी राहतात, म्हणजे आळंदीतच मुक्कामी राहतात. उद्या सकाळी आता समाज आरतीच्या वेळेस जी वेळ डिक्लेअर होईल, 6 असेल, 6:30 असेल, 7 असेल, त्यावेळेस ज्ञानोबाराय महाराज पुण्याकडे प्रस्थान करतील आणि आज उद्या पालखी विठोबा मंदिर भवानी पेठमध्ये मुक्कामी राहतील. निश्चितच. तर अशा पद्धतीने आपण पाहतोय की हा जो पालखी सोहळा आहे तो अत्यंत उत्साहात आता सुरू होईल आणि पावसाने काहीशी उसंत घेतली आहे, त्याच्यामुळे वारकऱ्यांचा उत्साह हा दुणावेल अशी आशा आहे. निश्चित. अविनाश, धन्यवाद संपूर्ण सविस्तर माहिती करता.